बाळा, तू दर गुरुवारी माझी मनोभावे पूजा करतोस, माझ्या चरणावर डोके टेकवतोस, पण तुला नेहमी एकच काळजी असते, माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचली का? स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत का? आज मी तुला स्वतः सांगायला आलो आहे, जेव्हा तू गुरुवारी माझी पूजा करतोस तेव्हा मी तिथेच असतो. मी माझी उपस्थिती दर्शवण्यासाठी तुला 5 शुभ संकेत देतो. नीट ऐक आणि लक्षात ठेव. जेव्हा तू माझ्यासमोर दिवा लावतोस आणि अचानक त्या दिव्याची ज्योत मोठी होते, किंवा तिचे रूप बदलून तिला फुलाचा आकार येतो, किंवा माझ्या मूर्तीवर वाहिलेले फूल अचानक खाली पडते, तेव्हा समजून जा, मी तुझ्या अगदी जवळ आलो आहे. ते पडलेले फूल म्हणजे माझा तुला मिळालेला आशीर्वाद आहे. तू पूजेमध्ये जी उदबत्ती किंवा धूप लावतोस त्याचा एक वेगळाच मनाला वेड लावणारा सुवास अचानक संपूर्ण घरात पसरतो. पूजेची वेळ संपल्यानंतरही तो सुगंध घरात रेंगाळत राहतो. तो सुगंध दुसरा काही नसून माझ्या अस्तित्वाची ती साक्ष असते. माझी आरती करताना किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करताना. जर अचानक तुझ्या अंगावर शहारे आले किंवा तुझ्या नकळत तुझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, तर समजून घे, तुझ्या आत्म्याने माझ्या परमात्म्याला स्पर्श केला आहे. तुझी प्रार्थना थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. माझी पूजा करून तू उठता क्षणी जर तुझ्या दारात एखादा भिक्षेकरी, गरजू माणूस किंवा एखादा अनपेक्षित पाहुणा आला, अथवा एखादी गाय किंवा कुत्रा तुझ्या दारात आले, तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नकोस. त्या रूपात मीच तुझ्या भक्तीची आणि दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी आलेलो असतो. बाळा, पूजा करण्यापूर्वी तुझे मन कितीही अशांत, काळजीत किंवा चिंतेत का असेना, पण पूजा संपताच जर तुला अचानक आतून खूप हलके आणि शांत वाटू लागले, सर्व चिंता मिटल्यासारख्या वाटल्या, तर तो माझा सर्वात मोठा संकेत आहे. मी तुझ्यावरचा संकटांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे, हे त्याचे लक्षण आहे. त्यामुळे पूजेच्या वेळी या गोष्टी घडल्या तर अजिबात संकोच करू नकोस. डोळे मिटून मला धन्यवाद दे. मी तुझ्या घरातच आहे, तुझ्या हृदयातच आहे. लक्षात ठेव, तू माझा अनन्य भक्त आहेस आणि मी कधीही माझ्या भक्ताचा हात सोडत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी.